इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न्स चांगले पाहिजे असतील तर कमर्शियल हा चांगला पर्याय. सगळ्यात महत्त्वाचं तो बिल्डर काय देतो यापेक्षा तो बिल्डर काय क्वालिटीचा आहे, त्याचा पास्ट रेकॉर्ड काय आहे ते बघणं गरजेचं आहे. मेजॉरिटी लोक आहेत ते जवळजवळ 40 ते 50% त्यांच्या पगाराच्या किंवा मोर दॅन दॅट हे त्यांचा पगारातला EMI जातो. तर हे अतिशय डेंजरस आहे, अतिशय रिस्की आहे. मी क्लायंटना काही चार्ज करत नाही, तो सगळा बेनिफिट त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. म्हणजे तिथे अजिबात जाऊ नये अंडर कन्स्ट्रक्शनला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही रात्रीची झोप सॅक्रिफाईस करून काहीही करू नका, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काही नाही. काहीही कन्फ्युजन असेल कुठेही तर तुम्ही एक खर्च आहे तो केलाच पाहिजे, तो म्हणजे नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गप्पा गोष्टी आणि माहिती, तर हा जो व्हिडिओ आहे ना तो माहिती आज आपल्याला जास्त प्रमाणामध्ये देणारा असा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओचा विषय आपल्या सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे काही जण स्वप्न म्हणून तर काही जण इन्व्हेस्टमेंट म्हणून या ऑप्शनकडे कायमच बघत असतात. मग आपल्या स्वप्नातलं घर असू दे किंवा मग आपली आयुष्यभराची जी काही आपण कमाई गोळा केलेली असते ती कुठे इन्व्हेस्ट करायची असा जो काही आपला प्रश्न येतो, तर सगळ्यात पहिल्यांदा पारंपरिकरित्या आपल्या समोर उत्तर येतं ते म्हणजे एखादं घर किंवा गावाकडे एखादा बंगला किंवा एखादा प्लॉट किंवा तत्सम काहीतरी कुठल्या तरी प्रॉपर्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची. पण ही इन्व्हेस्टमेंट का, कधी, कशी, कुठे करायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एपिसोडमध्ये मिळणार आहेत. कारण आज आपल्याबरोबर आहेत जय देसाई. गेली 20 वर्ष ठाण्यामध्ये ते रिअल इस्टेट ब्रोकर म्हणून काम करतायत आणि त्यांची खासियत म्हणजे ते रेरा रजिस्टर्ड ब्रोकर आहेत. नमस्कार. नमस्कार. पॉडकास्टच्या डबोलामध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. जसं मी सुरुवातीलाच सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आपल्या सांगितलं की गेली 20 वर्ष तुम्ही ठाण्यामध्ये एक यशस्वी ब्रोकर म्हणून काम करताय, तर तुमच्याकडे येणाऱ्या आतापर्यंतच्या ग्राहकांना काय फायदा जाणवलाय? मी कमर्शियल रेसिडेन्शियल दोन्हीमध्ये काम करतो ठाण्यामध्ये, पूर्ण म्हणजे घोडबंदर आणि ठाणे शहरामध्ये. तर माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे बेस्ट रिअल इस्टेट डील्स. तर ह्या चॅनलवरती साधारण 9,700 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि 1100 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. प्रॉपर्टीला डेडिकेट केलेलं चॅनल आहे ते. तर त्याच्यामध्ये व्हर्च्युअल टूर त्यांना मिळते, जसं की ते घरामध्ये फिरतायत तसे फेसलेस व्हिडिओ जनरली मी बनवतो, म्हणजे डायरेक्ट घराची टूर त्यांना मिळते, इतर काही फापट पसारण टू द पॉईंट. आणि त्याच्यामध्ये त्यांना सर्व माहिती मिळते, त्या जागेचं प्रॉपर्टीचं कार्पेट किती आहे, एज ऑफ कन्स्ट्रक्शन काय, मेंटेनन्स काय, A to Z माहिती त्यांना मिळते. प्रॉपर्टी आतनं बाहेरनं कशी दिसते, काय कोणता प्रश्न त्याचा राहणारच नाही अशा पद्धतीने ते व्हिडिओ बनवले गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्याचा भरपूर प्रमाणामध्ये वेळ पण वाचतो, पैसा वाचतो, एनर्जी वाचते. सगळीकडे त्याला प्रत्यक्ष जाऊन बघायचं नाही आहे. शॉर्टलिस्ट केल्यानंतर त्या तेवढ्याच प्रॉपर्टीजना व्हिजिट केल्यानंतर तो त्याच्यातनं निवडू शकतो. तो बायरचा फायदा झाला. सेलरचा किंवा ज्यांना रेंट आउट करायची प्रॉपर्टी त्यांचा फायदा काय आहे, तर मी बऱ्याच इफेक्टिव्ह प्लॅटफॉर्म्सवर अलॉंग विथ माय यूट्यूब चॅनल प्रॉपर्टीचं फ्री ऑफ कॉस्ट प्रमोशन करतो. ऑल्दो आय हॅव पेड पॅकेजेस, ज्या ठिकाणी मी पैसे भरलेले आहेत खिशातनं, पण मी आय डोंट चार्ज फ्रॉम माय कस्टमर्स. मी क्लायंटना काही चार्ज करत नाही, तो सगळा बेनिफिट त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. तर अशा बऱ्याच ठिकाणी त्यांचं प्रॉपर्टीचं प्रमोशन होतं आणि हा नंबर गेम आहे. जेवढी जास्तीत जास्त लोक तुमची प्रॉपर्टी बघणार तर त्याच्यातनं लॉ ऑफ ॲव्हरेज वर्क्स आणि कुठेतरी तुम्हाला तुमचा मॅचिंग बायर किंवा टेनंट तुम्हाला मिळतो. तुम्ही पण चांगल्या प्रॉपर्टीच्या शोधामध्ये असाल किंवा तुमच्या प्रॉपर्टीसाठी एक उत्तम बायर जर तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी हा अत्यंत चांगला ऑप्शन आहे. या बेस्ट रिअल इस्टेट डील्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्याची लिंक आम्ही तुम्हाला खालती डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. बऱ्याचदा असंही होतं की राहतं घर एक असतं पण ते विकून नवीन घर घ्यायचं असतं, मग त्यावेळेला काय काळजी घेतली गेली पाहिजे? हा फार छान प्रश्न आहे आणि याच्यामध्ये माझ्या अनुभवामध्ये बऱ्याच लोकांकडनं एक मोठी चूक होते. म्हणजे खूप चांगल्या लोकांकडनं ही अजाणतेपणाने चूक किंवा अज्ञानामुळे चूक होते. तर ते काय सांगतो, म्हणजे सेल ऑफ प्रॉपर्टी म्हणतो आपण याला. म्हणजे नवीन तुम्हाला घर घ्यायचं आहे पण आधीचं राहतं घर किंवा कोणती तरी दुसरी एक तुमचीच प्रॉपर्टी तुम्हाला विकायची आहे आणि त्या बेसवरच तुम्ही हे नवीन घर घेऊ शकता. म्हणजे ती जर विकली गेली नाही तर नवीन व्यवहार होऊ शकत नाही, अशी जर परिस्थिती असेल
तर माझा एक कॉमन प्रश्न असतो, जे कोण माझ्याकडे बायर्सचे कॉल येतात त्यांना मी नेहमी पहिला प्रश्न हा विचारतो, तुमची फंड अरेंजमेंट कशी आहे? म्हणजे सेल्फ फंडिंग आणि लोन आहे का सेल ऑफ प्रॉपर्टी पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे? सेल ऑफ प्रॉपर्टी जर तो माणूस म्हणाला की मला अमुक तुमच्या मी चॅनलवरचा बघितला हा व्हिडिओ मला बघायचा आहे, पण माझी सेल ऑफ प्रॉपर्टी आहे, म्हणजे मी माझं एक घर विकणार आहे आणि नंतर ती प्रॉपर्टी घेणार आहे, तर मी त्यांना सांगतो प्लीज तुम्ही आत्ता व्हिजिट करण्याची घाई करू नका. म्हणजे प्रॉपर सिक्वेन्स नाही आहे हा. याचं कारण का, तर तो माणूस येईल व्हिजिटला, मी आणि तो आम्ही एकमेकांचा वेळ देणार त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी प्रॉपर्टीला व्हिजिट करणार. समजा त्यांना प्रॉपर्टी आवडली आणि त्याच्यानंतर सगळं 1 लाख 1.5 लाख जे काही टोकन आहे ते कोणीही देऊ शकतं, तो काय दॅट इज नॉट अ बिग इश्यू. पण त्यांनी ते टोकन दिल्यानंतर त्याचा काउंटडाऊन सुरू होणार आहे. म्हणजे इमिजिएट त्याचा जो कोण सेलर आहे तो ऑब्व्हियसली हे सांगणार की आता ट्रान्झॅक्शन कधी कंप्लीट करताय, 1 ते 1.5 महिन्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी पूर्ण केलं पाहिजे व्यवहार. आता काय होतंय की ह्या पर्टिक्युलर केसमध्ये त्याचा मेजर जो फंड येणार आहे तो त्याची आधीची प्रॉपर्टी कोणती तरी विकून येणार आहे आणि ती त्यांनी जर नंतर विकायचा प्रयत्न केला तर इथे प्रॉब्लेम असा होतो की त्याला ठराविक अपेक्षित वेळामध्ये अपेक्षित किंमत मिळेल ह्याची काही शक्यता किंवा काही त्याची खात्री नाही आहे. तर बऱ्याचदा असं होतं की मी बघितलेली आहेत, खूप लोक नंतर डिस्टर्ब होतात या गोष्टीमुळे असा सिक्वेन्स ठेवला तर कारण का बेसिकली टोकन इज नॉन रिफंडेबल. जे टोकन आहे तुम्ही ठराविक मुदतीमध्ये व्यवहार पूर्ण करत नसाल तर तो माणूस ते परत देणार नाही आहे. तर त्याच्यामुळे ह्या माणसाला कळत नाही आता काय करायचं. याला एकतर कमी भावात पडेल किमतीमध्ये ती प्रॉपर्टी विकावी लागेल तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जर नाही विकली गेली तर त्याचं टोकनची अमाऊंट जी काय 1-1.5 लाख रुपये ते जात आहेत. तर ह्या केसमध्ये असं करायला पाहिजे की त्यांना मी सांगतो तुम्ही सगळीच्या सगळी ताकद तुमची लावा तुमची आत्ताची जी प्रॉपर्टी विकायची ती विकण्यासाठी. त्याचं जसं टोकन होईल सायमल्टेनियसली करण्याच्या गोष्टी आहेत. जसं टोकन होईल आणि तो जो कोण घेणार आहे प्रॉपर्टी त्याचं लोन अप्रुव्हल लोन सँक्शनचं लेटर पण आलं, टोकन पण तुमचं झालं, त्याच्यानंतर तुम्ही ॲग्रेसिव्हली लागा कामाला की नवीन प्रॉपर्टी बघण्याच्या. आणि एक आत्ता जर तुम्ही बघितलीत प्रॉपर्टी तर होणार काय, तुम्हाला नसता मनस्ताप होणार. कारण एखादी प्रॉपर्टी आवडली तुम्हाला तर ती घेता पण येत नाही आणि सोडता पण येत नाही असं होणार. तर त्याच्याऐवजी तुम्ही तो भाग नंतर ठेवा. प्रॉपर्टीज भरपूर आहेत, नवीन नवीन फ्लॅट्स येतच राहणार आहेत आणि तुमच्या मनासारखी पण सगळ्यात मी म्हटलं पीस ऑफ माइंड हे महत्त्वाचं. फक्त तुम्हाला पोझिशन नको आहे त्या घराचं, तर आनंदी पण तुम्ही असणं गरजेचं आहे आणि घरातले सगळेजण. तर हा सिक्वेन्स मला वाटतं सगळ्यांनी फॉलो करावा. या संदर्भात काहीही प्रश्न असतील किंवा कोणत्याही संदर्भात रिअल इस्टेटच्या काहीही प्रश्न असतील तर माझा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. तुमचं स्वागत आहे. स्वप्न म्हणून सुद्धा असेल किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा आपण रिअल इस्टेटला खूप महत्त्व देतो, पण घर खरेदी करताना किंवा कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करताना आपल्याला जास्त माहिती नसते. तर पटापट ज्या टिप्स आपण लक्षात ठेवायला हव्यात घर खरेदी करताना किंवा कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करताना त्या काय असू शकतात? बरं, आता असं आहे की बरेच जण म्हणजे घर खरेदी करणं हे बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं किंवा बरेच जण म्हणतात की आपण आयुष्यात एकदा किंवा जास्तीत जास्त 2 वेळा खरेदी करतो. तर त्याच्यासाठी प्रिकॉशन किंवा काळजी पण तेवढ्याच प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आणि हा बऱ्याच जणांच्या बाबतीत मी बघितलं की चूक अशी होती की भावनेच्या आहारी जाऊन ते निर्णय घेतात. प्रॅक्टिकल ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला सारतात किंवा ते लक्षात घेत नाहीत. मी माझ्या क्लायंटना सांगतो की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही रात्रीची झोप सॅक्रिफाईस करून काहीही करू नका, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काही नाही. बरोबर. सो ह्याच्यामध्ये असं आहे की समजा नवरा बायको दोघे जण आहेत तर दोघांचाही जो काही पगार आहे तर त्यांची जी इलिजिबिलिटी आहे म्हणजे किती त्यांना लोन मिळू शकतं ते एक महत्त्वाचं आहे. आणि तो लोनचा जो EMI आहे म्हणजे बऱ्याचशा चुका नकळतपणे अज्ञानामुळे होतात, अजाणतेपणे प्रॉपर गायडन्स न मिळाल्यामुळे होतात. तर लोक थोडंसं त्या बाबतीत दुर्लक्ष पण करतात. एक त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून काही वेळेला ओव्हर कॉन्फिडन्स असतो, काही वेळेला भविष्याबद्दल फारसा विचार ते करत नाहीत आणि आत्ताच्या सिच्युएशनवर विचार करून ते फायनल जे काही डिसिजन आहेत निर्णय घेतात. तर लक्षात घ्या की एक आपला जो काही EMI आहे म्हणजे मेजॉरिटी आपण म्हणूया जास्तीत जास्त लोक लोन काढतात, कर्ज घेऊनच घर घेतात.
तर त्याच्यामध्ये एक गोष्ट बघणं गरजेचं आहे, कारण एक रिपोर्ट आहे मुंबईतला स्टडी सांगतो, 2025चा रिपोर्ट आहे, की मेजॉरिटी लोक आहेत ते जवळजवळ 40 ते 50% त्यांच्या पगाराच्या किंवा मोर दॅन दॅट हे त्यांचा पगारातला EMI जातो. तर हे अतिशय डेंजरस आहे, अतिशय रिस्की आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचं जास्तीत जास्त 30-35% जर का मंथली जो काही पगार आहे तुमचा टोटल इन्कम घरातलं, त्याच्या 30-35% जर का गेले तरी इट इज अफोर्डेबल, म्हणजे ते तुम्हाला परवडू शकतं. अदरवाईज काही म्हणजे फ्युचर इज अनसर्टन, उद्या काय होणार आपल्याला माहीत नाही आहे. तर समजा काही अर्जन्सी आली, काही आणीबाणीचा प्रसंग आला, निकट गरज आहे आणि त्यावेळेला पैशाची गरज आहे, तर आपल्याकडे हँड टू माउथ सिच्युएशन नसली पाहिजे. किमान 6 महिन्याचे खर्च जे असतील तेवढी रक्कम तरी तुमची वेगळी काढलेली असली पाहिजे. बरेच लोक ह्याचा त्यांनी एवढ्या खोलवर जाऊन विचार केलेला नसतो. हा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर भावनेच्या भरात ते घेतात, त्यावेळेला ते वरचा जो खर्च आहे त्याचा पण विचार बऱ्याचदा केला जात नाही. मी बघितलं आहे की डाऊन पेमेंट पण असली नसली सगळी रक्कम ते टाकतात आणि मग लोनसाठी अप्लाय करतात. लोन पण त्यांचं जे इलिजिबिलिटी आहे ते सगळंच्या सगळं लोन ते घेण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर त्यांची परिस्थिती म्हणजे रात्रीची झोप उडून जाते त्यांची. तर तसं न करता तुमचा कम्फर्ट लेवल तुमची महत्त्वाची आहे. थोडंसं वेटिंग होऊ शकतं तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. थोडं आत्तापर्यंत थांबलात तर आणखीन 2-4 वर्ष 5 वर्ष पुढे झालं तरी चालेल, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ युअर मेंटल पीस, असं मला वाटतं की मनशांती सगळ्यात महत्त्वाची आहे, जसं मी मगाशी सांगितलं. तर याच्यामध्ये हा भाग महत्त्वाचा आहे की आपण इंटिरियरचा जो खर्च आहे नंतर किंवा त्याच्या स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा किंवा तुम्ही ब्रोकर इन्व्हॉल्व असेल तर ब्रोकरेज जे आहे, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या कंपल्सरी आहे, ज्या तुम्हाला द्यायलाच लागणार आहेत. घराचं काही रिनोव्हेशन करायचं आहे, काही फर्निचर करून घ्यायचं घरामध्ये, किंवा हे सगळ्याचा विचार करून ते पैसे बाजूला ती प्रोव्हिजनसुद्धा केली पाहिजे. सध्या आपल्याला रिअल इस्टेटच्या बाबतीमध्ये 2 ट्रेंड्स दिसतात. एकतर EMI भरून स्वतःचं घर घ्यायचं किंवा मग रेंट भरून भाड्याच्या घरामध्ये राहायचं. बरोबर. तर ह्याच्यामधलं नक्की ॲडवायझेबल काय आहे? ओके, हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांचं इथे गोंधळ असतो की काय करावं नक्की. तर माझ्या मते असं आहे की ह्याचं एक फ्लॅट उत्तर देता येणार नाही की हेच चांगलं किंवा हेच वाईट, कारण का प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. तर आता ती जी गोष्ट तुमच्यासाठी चांगली असेल ती जरुरी नाही माझ्यासाठी तेवढी चांगली असेल, अँड वाईस वर्सा. तर ह्याच्यामध्ये असं आहे की समजा जर का सरासरी आपण असं ढोबळमानाने म्हणू शकतो की त्यांनी बघायला पाहिजे की त्यांना जर समजा वेटिंग पिरियड त्यांच्याकडे आहे, इमिजिएट तातडीने त्यांना काही शिफ्ट होण्याची गरज नाही आहे असं जर वाटत असेल तर त्यांना जर एक्सप्लोअर करतात आता रेंटवर जायचं का स्वतःचं घ्यायचं, ह्याच्यामध्ये त्यांना जर काही अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट दिसलं की ज्याच्यावर ते अफोर्डेबल पण आहे आणि रेप्युटेड बिल्डर पण आहे, अर्थात ते बरेचसे क्रायटेरियाज आहेत त्याच्यामध्ये, रेरा रजिस्टर्ड ते प्रोजेक्ट असलं पाहिजे, रेप्युटेड बिल्डर पाहिजे, बऱ्याच गोष्टी आहेत तिथे, ट्रान्सपरन्सी 100% पाहिजे. आणि जर त्यांनी फिक्स केलं आणि तिकडे तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये हा पण फायदा असतो की त्या ठिकाणी तुम्हाला अप्रिसिएशन चांगलं मिळतं. पण याच्यामध्ये जर त्यांनी असं निर्णय घेतला असेल की आपल्याला प्रॉपर्टी परचेसच करायची, रेंटवर राहायचं नाही, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की मग ते रेंटवर देणं म्हणजे रेंटवर देऊन राहणं लाईक हॉटेलमध्ये राहण्यासारखे, ते पैसे गेले त्या वेळेपुरते तुम्ही राहाल पण त्याचं काही बनत नाही, त्याचं भविष्यासाठी आपण काही बनवू शकत नाही. तर बऱ्याच जणांचं मत हे स्वतःचं घर घेणं हेच असतं जे मी बघितलेलं आहे, पण ते परत अफोर्डेबल नसतं. बऱ्याच जणांना नाईलाजाने लोक रेंटवर राहत असतात. आता याच्यामध्ये आपण असं बघू शकतो की समजा तुमचं जो काही रेंट आहे तो जर काही EMI एवढाच तुमचा जाणार असेल असं विचार करा की त्याच्या इक्विव्हॅलंट आहे कुठेतरी 19-20 EMI आणि रेंट हे जवळ आहेत असं काही भागांमध्ये, बरोबर. तर त्या ठिकाणी तुम्ही EMI भरून तुम्ही त्या प्रॉपर्टीचे मालक होणं हे ॲडवायझेबल आहे. आणि काही ठिकाणी उलटी परिस्थिती आहे की EMI खूप जास्त आहे आणि रेंट खूप कमी आहे. जर रेंट कमी असेल आणि आत्ता तो EMI परवडणारा नसेल तर त्या व्यक्तींनी ऑफकोर्स रेंटवरच जाणं चांगलं आहे. तर असे जे काही त्या माणसाच्या प्रकृतीला म्हणजे फायनान्शियल प्रकृतीला सुटेबल जे काय आहे, त्याला जे काय अफोर्डेबल आहे, कारण शेवटी सगळा जो खेळ आहे तो पैशाचा आहे, तर ह्याच्यामध्ये त्याला इझिली अफोर्डेबल काय आहे, परवडणार आहे ते त्यांनी करावं असं मला वाटतं.
आता तुम्ही उल्लेख केला की अंडर कन्स्ट्रक्शन जर तुम्ही प्रॉपर्टी विकत घेत असाल तर ते जास्त फायदेशीर ठरतं. तर हे कसं फायदेशीर ठरतं सांगाल का जरा? हो. अंडर कन्स्ट्रक्शन बघा, ह्याच्यात पण परत दोन प्रवाह आहेत. म्हणजे परत ह्याचं एक उत्तर असं नाही देता येणार की जे कोण आज प्रॉपर्टी घेण्याचे विचारत आहेत त्या सगळ्यांनी अंडर कन्स्ट्रक्शनच घ्यावी, असं काही त्याच्याबद्दल आपण एक ढोबळमानाने विधान करू शकत नाही. ह्याचं कारण पुन्हा एकदा तेच सांगतो की प्रत्येक गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स आहेत, म्हणजे फायदे तोटे आहेत. तर ह्याच्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शनचे फायदे काय आहेत की आत्ता तुम्हाला जो जर CLP मग कन्स्ट्रक्शन लिंक प्लान तुम्ही घेतला तर आता लमसम अमाऊंट तुम्हाला भरायची गरज लागत नाही आहे. अनलाईक द रिसेलमध्ये तुम्हाला जास्त अमाऊंट भरायची आणि एकदम तुमच्या डोक्यावर बर्डन येते लोनचं. तर तसं काही प्रकार ह्याच्यामध्ये होत नाही. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये यू विल गेट द ब्रिदिंग टाईम. ओके, आपल्याला वेळ मिळतो. आणि अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये ॲप्रिसिएशन तुम्हाला खूप चांगलं मिळतं. म्हणजे जर तुम्ही रॅपिडली डेव्हलपिंग एरियामध्ये जर का प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि अर्थात मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही ज्या बिल्डरचं रेप्युटेशन चांगलं आहे हे तुम्ही चेक केलेलं आहे. अर्थात ते कसं आपण चेक करू शकतो तर ते तुम्ही रेरा वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याचा नंबर जो काय आहे रजिस्ट्रेशन नंबर तो टाकल्यानंतर तुम्हाला कळतं ते प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड आहे किंवा नाही, ते आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर बिल्डरचा जर पास्ट रेकॉर्ड बघितला, ट्रॅक रेकॉर्ड, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजतं की ह्यांनी ह्याच्या आधी काय काय प्रोजेक्ट्स केलेली आहेत, ह्याच्यावर काही लिगल इश्यूज, काही केसेस आहेत का, ह्यांनी आधीच्या प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे, तिथे काही लिकेजेस वगैरे नाही आहेत ना, किंवा तिथे राहणाऱ्या लोकांना तुम्ही प्रत्यक्ष भेटून विचारू शकता की तुमचा अनुभव काय आहे, म्हणजे या बिल्डरची ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर. कारण एक थोडंसं ड्यू डिलिजन्स तुम्हाला थोडंसं ह्याच्यामध्ये वेळ घालवावाच लागेल. आणि कारण का आपलं भविष्याचा प्रश्न आहे, आपलं एक हार्ड अर्न मनी आहे प्रत्येकाचा, तर आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही ही गोष्ट. आणि जर समजा तिथे रजिस्टर्ड नाही आहे, बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाही आहे, म्हणजे नॉट अप टू द मार्क, किंवा तुम्हाला कुठेही सेफ वाटत नाही आहे, तर त्या ठिकाणी पुढे तिथे न गेलेलं फार चांगलं आहे. म्हणजे तिथे अजिबात जाऊ नये अंडर कन्स्ट्रक्शनला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी. ओके, तर मला असं वाटतं की ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्याचे टाईमलाईन काय आहे, म्हणजे पोझिशन तो कधी देणार आहे ते बघणं गरजेचं आहे. ते तुम्हाला सुटेबल आहे का पोझिशन, म्हणजे तुम्हाला चालणार आहे ना तेवढं पोझिशन. परत CLP आहे की नाही, कन्स्ट्रक्शन लिंक प्लान आहे की नाही, त्याचं कोणकोणत्या बँकांनी जर अप्रूव्ह केलेलं असं प्रोजेक्ट तर नथिंग लाईक इट, हे अजून चांगलं आहे की कोणकोणत्या बँकांनी त्याचं अप्रूव्ह केलेलं आहे प्रोजेक्ट. ही सगळं अभ्यास करून व्यवस्थित तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण ऑप्शन्स भरपूर आहेत मार्केटमध्ये. म्हणजे एक मी बघितलं की लहान मूल खेळण्याच्या दुकानात गेल्यावर त्याची परिस्थिती होती तशी, अक्षरशः वन गेट्स कन्फ्यूज की काय करावं त्याला कळत नाही की म्हणजे काय करावं, अंडर कन्स्ट्रक्शनला जावं, रेडी पोझिशनला जावं, कारण सगळेच मोठ्या मोठ्या ऑफर्स बिल्डर देतात. रेराचं सध्या खूप महत्व आहे आणि बऱ्याच अंशी घर किंवा कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी विकत घेणाऱ्या व्यक्तीला ते सिक्युअर पण वाटतं. तर ते का सिक्युअर आहे? रेराच्या बाबतीत मला असं म्हणता येईल की रेरा हा आलाच मुळात याच्यासाठी की बिल्डरची जी मनमानी आहे आणि लोकांना जे फसवलं गेलं मोठ्या प्रमाणामध्ये, काही कमिटमेंट दिल्या गेल्या आणि मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार असा एक प्रश्न असतो. त्याच्यामुळे एक सामान्य माणूस बिल्डरच्या विरुद्ध काही करू शकत नाही, विशेषतः जे पॉलिटिकल कनेक्शन्स खूप चांगले आहेत. तर त्यामुळे बरेच मोठ्या प्रमाणात लोक फसवली गेली आणि त्याला एक बिल्डरच्या मनमानीवर अंकुश आणण्यासाठी रेरा आलं. तर रेरा हे डेफिनेटली चांगलं आहे, कारण याच्यामध्ये एस्क्रो अकाउंट जे असतं दॅट इज, समजा एखाद्या बिल्डरची 4 वेगवेगळे प्रोजेक्ट चालू आहेत तर त्या ठिकाणी त्याला प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगळं बँकेचं अकाउंट निर्माण करावं लागतं आणि त्याच्यामध्ये 70% अमाऊंट त्याला त्या ठिकाणी ठेवायला लागते, दाखवायला लागते, कारण त्याच्यातनं त्या प्रोजेक्टसाठीच खर्च केला गेला पाहिजे. तर रेराचे नियम फार स्ट्रिक्ट आहेत आणि बिल्डरला पेनल्टी सुद्धा आहे जर त्यांनी उशीर केला. समजा जे काही टाईमलाईन त्यांनी ठरवलं या वेळेला पोझिशन देणार, तर व्हॅलिड रिझन शिवाय जर त्यांनी काहीतरी खरंच महत्त्वाचं कारण असल्याशिवाय त्यांनी जर उशीर करत असेल तर त्याला त्या ठिकाणी पेनल्टी सुद्धा आहे.
तर ते महत्त्वाचं आहे. आणि रेरा आल्यामुळे काय झालं तर लोकांना ट्रान्सपरन्सी मिळाली, म्हणजे पारदर्शकता 100% आली. आधी काय करायचे म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आधी बिल्टअप वगैरे ऐकलं असेल, बिल्टअप एरिया, तर ॲक्च्युली कार्पेट कमी मिळायचा, बिल्टअप जास्त दाखवला जायचा. आणि मिळताना म्हणजे अमाऊंट भरलेली आहे त्यांनी बिल्टअपच्या हिशोबाने जास्त मोठा फ्लॅट मिळेल म्हणून, मिळताना त्याला फार कमी आकाराचा फ्लॅट मिळायचा. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा ज्या काही कमिटमेंट बिल्डरनी केल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत, अशा पण गोष्टी आहेत. तर त्याच्यासाठी किंवा समजा मी जसं उदाहरण दिलं की 4 वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि एखाद्या ठिकाणी प्राईम लोकॅलिटी जिथे बिल्डरला खूप चांगलं भविष्यामध्ये म्हणजे लवकर ते प्रोजेक्ट कंप्लीट केलं त्यांनी, तर त्या ठिकाणी त्याला जास्त फायदा होणार आहे असं आपण समजूया. तर दुसऱ्या प्रोजेक्टकडनं गोळा केलेले पैसे तिथे त्यांनी वळवलेले आहेत आणि ते प्रोजेक्ट कंप्लीट करायला बघितलं आहे, बाकीच्यांना तसंच ठेवलं आहे. तर अशा वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा तोटा झाला. तर त्याच्यासाठी रेरा आला आणि रेराचे कायद्यामुळे लोकांना एक मी जसं म्हटलं, कार्पेट किती आहे, टाईमलाईन कधी आहे, कन्स्ट्रक्शन क्वालिटी काय आहे, सगळं काही ऑनलाईन त्याच्यासाठी अवेलेबल आहे आणि तो चेक करू शकतो. आणि बिल्डर वाटेल तसं मनमानी करू शकत नाही, वाटेल त्या गोष्टी बिल्डरला पाहिजे तशा तो करू शकत नाही. या गोष्टीमुळे रेरामुळे बराचसा बायर्सचा इंटरेस्ट जपण्यासाठी रेरा आलं थोडक्यात. पण मग त्याचा बिल्डर्सना पण काही फायदा आहे का फक्त बायर्सना फायदा आहे? नाही, ऑफकोर्स बिल्डर्सना पण फायदा आहे. कारण बघा, जो जेन्युअन आहे किंवा जेन्युअनली त्याला बिझनेस करायचं, त्याला काय आपण म्हणतो ना, कर नाही त्याला डर कशाला. ज्याला करायचंच आहे चांगल्या प्रकारे, पण त्याच्यामध्ये जे इंटेन्शनच त्यांचं क्रिमिनल आहे किंवा वाईट इंटेन्शन आहे ते आपोआप बाजूला सारले गेले, ते त्याच्यात येणारच नाही आहेत. आणि ज्याला जेन्युअनली कंप्लीट करायचं, तर तिथे काय होतंय की त्याला त्याची ऑथेंटिसिटी सिद्ध करण्याची, म्हणजे त्याची जेन्युनिटी सिद्ध करण्याची एक संधी मिळते रेरामुळे. आणि तो रेरा अप्रूव्ड आहे आणि तो त्याप्रमाणेच ते नियम सगळे जे काही आहेत रेराचे, गव्हर्नमेंटचे कडक कायदे पाळून जर तो त्याचे प्रोजेक्ट कंप्लीट करतोय, तर त्याचा अर्थ डेफिनेटली ग्राहक त्याच्याकडे चांगल्याच नजरेने बघणार. तर त्याला जेन्युअनली आणि ताठमानेने तो बिल्डर पण बिझनेस करू शकतो, हे त्याला फायदा आहे. सध्या आपण बघतोय ठाणे असू दे, मुंबई असू दे किंवा उपनगर असू देत, तर सगळीकडेच रिडेव्हलपमेंटची एक क्रेज आलेली आहे. हो, बरोबर. तर जेव्हा रिडेव्हलपमेंटला आपली प्रॉपर्टी जात असते, तेव्हा बिल्डरकडून काय अपेक्षा ठेवायच्या आणि अर्थातच बिल्डरला अपॉइंट करत असताना काय काळजी घ्यायची? ओके, येस, हे पण अतिशय महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच जणांना याची गरज आहे समजून घेण्याची. की बघा, कोणताही म्हणजे प्रत्येकाला हे आवडतंच की एक सर्टन काळानंतर 35-40 वर्ष झाल्यानंतर त्याची रिडेव्हलपमेंट होणारच आहे त्या ठिकाणी. तर जी सोसायटी मेंबर आहेत त्यांना बरेचसे बिल्डर वेगवेगळे अप्रोच होत असतात. तर ते बिल्डर त्यांना ज्या काही मीटिंग्स होतात त्याच्यामध्ये त्यांना काय ऑफर केली जाते, म्हणजे सरासरी 20% तर बिल्डर देतात. एक्स्ट्रा तुमची जी काही जागा आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला जागा मिळेल फ्री ऑफ कॉस्ट. पण तिथे जर निगोसिएशन केली गेली आणि सगळ्यात महत्त्वाचं तो बिल्डर काय देतो यापेक्षा तो बिल्डर काय क्वालिटीचा आहे, त्याचा पास्ट रेकॉर्ड काय आहे ते बघणं गरजेचं आहे. तो रेरा रजिस्टर्ड आहे की नाही, त्याच्या इतर प्रोजेक्टच्या बाबतीत काय चाललेलं आहे, हे सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे. आणि जे काही तो बोलेल हे ऑन पेपर असणं गरजेचं आहे. तो बोलेल काही, तो किंवा त्याचा प्रतिनिधी यांनी काही कमिटमेंट दिल्या त्याला भुलून न जाता जर का ऑन पेपर ते सगळं काय घेतलं, त्या डॉक्युमेंटेशन आपल्याकडे असेल, प्रॉपर लिगल डॉक्युमेंट्स, तर ते नंतर मनस्ताप होणार नाही. आणि रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये मला आणखीन एक सांगायचं आहे की त्या बिल्डरनी पास्ट ह्याच्या आधी काही रिडेव्हलपमेंटची प्रोजेक्ट केलेली आहेत का, तिथली लोक काय फील करतात, म्हणजे त्यांचं सगळे कमिटमेंट बरोबर त्यांनी पूर्ण केलेले आहेत की नाही ते पण बघणं गरजेचं आहे. आणि आत्ता ज्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये आपण इन्व्हेस्ट करायला, म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही, म्हणजे राहिलेले जे कोण तिथे राहणारी लोक आहेत त्यांनी वेकेट केलंय का, ती जागा खाली केली आहे का, रिकाम आहे का, ते बघणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये लिगल इश्यू नाही आहे ना, म्हणजे तिकडचे सोसायटी चेअरमन जे आधीचे असतील लोक रिस्पॉन्सिबल, त्यांना भेटून तुम्ही हे बोलणं गरजेचं आहे की बाबा तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय ना, इथे मी इन्व्हेस्ट करून ना अमुक आहेत, त्यांचा फ्लॅट मी घेतोय फ्युचर माझे जे काही बेनिफिट्स आहेत त्या दृष्टिकोनातनं.
तर त्यांच्यावर विश्वास ठेवून म्हणजे 3-4-5 लोकांनी सांगितलं बिंदास घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, तर मग तुम्हाला इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. कारण तिथे जर का एक जरी अनसॅटिस्फाईड अतृप्त आत्मा असेल तर तो माणूस एक स्टे आणू शकतो, एक त्या प्रोजेक्टवर पूर्ण स्टे आणू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ते जरा बघणं गरजेचं आहे. कारण कोणतेही लीगल हॅसल्स काही प्रॉब्लेममुळे ह्याला डिले होऊ शकतो, पदेशन किंवा प्रोजेक्ट बनायलाच उशीर लागू शकतो. जेव्हा आपण नवीन प्रॉपर्टी घेत असतो किंवा रिसेलमध्येही घेत असतो तर Okay. त्यावेळेला कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपण चेक करायला पाहिजेत? तर ह्याच्यामध्ये कसं आहे की एक मेजर लक्षात घ्या, कोणत्याही लीगलमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वेदर इट इज न्यू ऑर रिसेल काहीही कन्फ्युजन असेल कुठेही, तर तुम्ही एक खर्च आहे तो केलाच पाहिजे, तो म्हणजे वकिलाचा खर्च, प्रॉपर्टी लॉयरचा खर्च जर तुम्ही केलात आणि त्याच्याकडनं सगळी ती पडताळणी गेली तर 15-20 हजार रुपये जो काही खर्च असेल, प्रॉपर्टीची कामं करणारा लॉयर त्याचा खर्च तुम्ही वाचवू नका, तो खर्च द्या त्याला. आणि त्याच्याकडनं ती माहिती करून घ्या की त्या मी अमुक फ्लॅट घेणार आहे, तर हे डॉक्युमेंट सगळे योग्य आहेत की नाही ते. किंवा जर तुम्ही लोन घेणार असाल तर मग प्रश्नच नाही आहे, त्या आधीच्या व्यक्तींनी जर मग हा पण खर्च करायची गरज नाही तुम्हाला. जर समजा आधीच्या व्यक्तींनी लोन घेतलेलं असेल, असे कोणतेही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकेचं लोन आहे, तर लोन त्या प्रॉपर्टीला मिळालेलं आहे याचा अर्थ काही प्रॉब्लेम नाही आहे, नाही तर बँक लोन देणार नाही त्याला. आणि तुम्ही ज्या बँकेला अप्रोच होताय तर त्या बँकेच्या माणसाला जर का तुम्ही हे डॉक्युमेंट दिले, जो तुमचं लोनचं कर्जाचं काम करणार आहे त्याला तुम्ही डॉक्युमेंट दिले आणि त्यांनी सगळे बघितले डॉक्युमेंट, सांगितलं की ओके आहे, तर मग काही विषयच मिटला, म्हणजे तुम्हाला बिंदास ती प्रॉपर्टी घेण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी जनरली मी तुम्हाला सांगतो टायटल क्लिअर बघणं गरजेचं आहे की ज्या माणसाकडनं तुम्ही प्रॉपर्टी घेताय त्याच्याच नावावरती प्रॉपर्टी आहे ना, हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर ओसी त्या मिळाली की नाही, ओसी म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणतात त्याला, म्हणजे त्या ठिकाणी राहण्याची परवानगी मिळालेली आहे की नाही. काही काही ठिकाणी ओसी नसते, म्हणजे जो काही अप्रूव्ड प्लान आहे ज्याच्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, CC मिळते पहिल्यांदा. आता CC पण 2 प्रकारची आहे. CC म्हणजे एक कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे आणि एक कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे. कमेन्समेंट सर्टिफिकेट हे सुरुवातीला मिळतं जेव्हा बिल्डर त्याच्या आर्किटेक्टकडनं प्लान बनवून घेतो आणि तो प्लान जेव्हा पास करून घेतो TMC BMC अथॉरिटीजकडनं, आणि त्याच्यानंतर त्याला बाबा ह्या ठिकाणी तो ह्याप्रमाणे ह्या प्लानप्रमाणे बिल्डिंग बांधू शकतो याची त्याला परमिशन मिळाली, म्हणजे दॅट इज कॉल्ड कमेन्समेंट सर्टिफिकेट. म्हणजे तो बांधायला सुरुवात करू शकतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते पूर्ण होतं बांधून, तर ॲक्च्युली त्यांनी जसा प्लॅन दिलेला आहे तसं लिगली त्याप्रमाणे त्यांनी कंप्लीट केलं आहे की नाही हे बघून त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं जातं. बरोबर. कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तो ओसीसाठी अप्लाय करू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी पाण्याची लाईन आहे, ड्रेनेज सिस्टम आहे, इलेक्ट्रिसिटी, म्हणजे राहण्यायोग्य ती जागा आहे की नाही हे तपासलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला ओसी मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही, जर विशेषतः रिसेल फ्लॅटमध्ये आत्ताच्या काळामध्ये जर नवीन फ्लॅट घ्यायचा आहे तर तुम्ही फक्त रेरा रजिस्टर्ड ते आहे की नाही, रेराच्या वेबसाईटवर टाकून त्यांचा बिल्डरचा नंबर टाकून तुम्ही सर्व चेक करू शकता, त्याचं स्टेटस काय आहे, काय प्रमाण म्हणजे त्या बिल्डरचं रेप्युटेशन काय, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. पण रिसेल प्रॉपर्टीसाठी अशी कोणती वेबसाईट नाही आहे. त्या पर्टिक्युलर फ्लॅटचं कसं तुम्ही चेक करणार, तर ते मी तुम्हाला जसं सांगितलं की आधीच्या बँकेने जर का कोणत्या लोन दिले त्या प्रॉपर्टीसाठी तर तिथेच तुमचं अधिक टेन्शन निघून गेलं की त्या प्रॉपर्टीला लोन दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी ज्या म्हटलं डॉक्युमेंट ती CC OC शेअर सर्टिफिकेट, ती सोसायटी रजिस्टर्ड झालेली आहे ना, त्याच्यानंतर त्यांचं शेअर सर्टिफिकेट आहे का आणि ते त्याच माणसाच्या नावावर आहे का. आता त्याचं जर लोन चालू आहे, कर्ज चालू आहे, तर त्याच्यामध्ये एक LOD हा प्रकार आहे, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, आणि फोरक्लोजर असं 2 गोष्टी आहेत. फोरक्लोजर म्हणजे त्याचं आता किती लोन पेंडिंग आहे त्या बँकेमध्ये, आणि LOD म्हणजे कोणते ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांनी त्या बँकेकडे सबमिट केलेत त्याला लोन घेण्याच्या वेळेला, म्हणजे ज्याला आपण मॉर्गेज म्हणतो, प्रॉपर्टी मॉर्गेज केली तर त्यावेळेला कोणते डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट केले त्याचे एक सिंगल पेपरवर बँक देत असते की हे डॉक्युमेंट्स तुम्ही ओरिजिनल आमच्याकडे दिलेले आहेत विथ सील अँड सिग्नेचर. तिथे आपल्याला कळतं की हे भले आपल्याला ते आत्ता बघता नाही येते डॉक्युमेंट, पण बँकेच्या कस्टडीमध्ये बँकेने त्यांच्या लेटर हेडवर दिलेलं आहे, सो दॅट प्रूव्स की ही प्रॉपर्टीला काही प्रॉब्लेम नाही आहे. अच्छा, या व्यतिरिक्त एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट जर का त्यांच्याकडे असेल, म्हणजे कोणती प्रॉपर्टी विकत घेताना जर का त्याच्यामध्ये काही लिगल इश्यूज नाही आहेत ना, किंवा गेल्या 10-15 वर्षाची हिस्ट्री त्या प्रॉपर्टीची कळते,
तसंच त्यांनी आधीच्या व्यक्तींनी जर लोन भरलेलं असेल, पूर्ण त्यांचं लोन भरून झालेलं आहे, तर त्याचं लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट आधीच्या बँकेकडनं मिळणार आहे, ते सुद्धा तिथे असलं पाहिजे. त्यांनी जे पोझिशन घेतलेलं आहे आधीच्या माणसांनी, ज्यांच्याकडनं तुम्ही फ्लॅट घेताय, तर त्यांचं अलॉटमेंट लेटर मिळालेलं आहे किंवा पोझिशन लेटर मिळालेलं आहे त्यांच्या आधीच्या बिल्डरकडनं किंवा सेलरकडनं, तर ते सुद्धा असणं गरजेचं. अशी एक टोटल तुम्ही गुगल केलं तरी काय काय डॉक्युमेंट गरजेची आहेत तरी तुम्हाला मिळू शकेल, कळू शकेल. आणि त्यातल्या जाणकार व्यक्तीला, कोणत्याही एक्सपर्टला विचारल्याशिवाय तुम्ही कधी त्याच्यामध्ये जास्त पुढे जाऊ नका किंवा पैशाची देवाणघेवाण करू नका, असं मला वाटतं. ओके. जसं हे या डॉक्युमेंट्स बद्दल जी सगळी महत्वाची माहिती आहे ती मिळालेली आहेच, पण होम लोन घेताना काय काळजी घ्यायची? म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट कशा प्रकारचा असायला पाहिजे? फिक्स्ड असायला पाहिजे की फ्लोटिंग असायला पाहिजे? ओके. तर फिक्स इंटरेस्ट आणि फ्लोटिंग इंटरेस्ट हे वेगवेगळे प्रकार आहेत जे तुम्ही होम लोन घेताना निवडू शकता की तुम्हाला फिक्समध्ये जायचं आहे का फ्लोटिंग इंटरेस्टमध्ये जायचं आहे. तर ह्याच्यामध्ये ज्यांचं बजेट खूप टाईट आहे आणि खूप म्हणजे अगदी कसं बसं ते घर घेतात आपण म्हणूया, त्यांच्याकडे खूप लिबर्टी नाही, त्यांनी सध्या सुरुवातीला फिक्स इंटरेस्टमध्ये जाणं हे गरजेचं आहे. तो जरा थोडा हाय असतो फिक्स इंटरेस्ट, फ्लोटिंगपेक्षा वरच्या लेवलचा असतो, पण त्यांचं त्याच्यामुळे जे काही जमा खर्चाचा ताळमेळ आहे ते कुठेही डिस्टर्ब होत नाही. त्यांना माहिती एवढे फिक्स आपले जाणारच आहेत. तर कुठेही समजा म्हणजे फ्लोटिंग इंटरेस्ट जो आहे तो RBIच्या रेपो रेटवर अवलंबून असतो, तो वर खाली होत असतो, तो खाली पण जाईल इन फ्युचर, वर पण जाईल. असं आहे सरासरी की तुम्ही लॉंग टर्मसाठी, लॉंगर ड्युरेशनसाठी जाताय तर फ्लोटिंग इंटरेस्ट हा खूप चांगला पर्याय आहे. त्याच्यामध्ये फ्लोटिंग इंटरेस्ट ठेवा, ॲक्सेप्ट करा सुरुवातीपासून. आणि जर का तुमच्याकडे सिच्युएशन खूप टाईट आहे, म्हणजे कसं बसं तुम्ही घेताय घर, तर तुम्ही फिक्स इंटरेस्ट सुरुवातीला ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कुठेही इंटरेस्ट वर खाली झाल्यामुळे तुमचा जमा खर्चाचं बॅलन्स जे काही गणित आहे ते बिघडणार नाही, असं मला वाटतं. आणि आपली प्रॉपर्टी रेंट आउट करत असताना काय काळजी घेतली पाहिजे? ओके. तर आपल्याला आपली कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी रेंट आउट करताना आपल्याला हे बघायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं, की ज्याला आपण ही प्रॉपर्टी देतोय भाड्यानी, तो माणूस काय क्वालिटीचा आहे. तर जर समजा मध्ये ब्रोकर इन्व्हॉल्व असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ब्रोकरलाही विचारू शकता किंवा त्याच्याकडनं एव्हिडन्सेस, नुसत्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्याच्याकडनं प्रूफ काही घेऊ शकता तुम्ही. म्हणजे त्या माणसाचं आधार कार्ड, पॅन कार्ड तर तुम्हाला फोटोकॉपीज येणारच आहेत, पण तो माणूस कुठे जॉब करतोय त्या ठिकाणचं त्याचं आयडेंटिटी कार्ड जर मिळालं, आयडेंटिटी प्रूफ तिकडचं, ज्या ठिकाणी तो जॉब करतोय तिकडचं, किंवा त्या कंपनीचं स्टेटस काय त्याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता. त्याच्याशी पर्सनल तुम्ही मीटिंग करू शकता आणि त्याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल, त्याला काही प्रश्न विचारून, की बाबा तो किती दिवसासाठी राहणार आहे, कोण कोण त्याच्याबरोबर राहणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही जे काही डॉक्युमेंट बनवणार, ॲग्रीमेंट बनवणार आहात, त्याच्यामध्ये तर आपण हे सगळं नमूद करणारच आहोत की तो किती काळासाठी राहतोय, त्यांनी डिपॉझिट किती दिलेलं आहे, भाडं किती देणार आहे आणि किती तारखेच्या आसपास त्याचं भाडं दर महिन्याला तुम्हाला येणार आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट किती होणार आहे, म्हणजे 11 महिन्यांनी किंवा 12 महिन्यांनी किती वाढ होणार आहे, सरासरी ती 5% वाढ आहे, तर ती असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. ओके. आणि त्याच्यामध्ये एक क्लॉज बरेच जण ॲड करायचा राहतो, ते म्हणजे पेन टू पेन ॲग्रीमेंट. तर तो काय क्लॉज आहे? पेन टू पेंट, PAINT, पेन टू पेन ॲग्रीमेंट. म्हणजे समजा जर का एखाद्या माणसाने त्याची प्रॉपर्टी कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल कोणाला दिली भाड्यानी आणि त्यांनी पेंटिंग करून दिले, व्यवस्थित नवीन पेंटिंग करून दिलेलं आहे जर का, तर त्याच्यामध्ये एक क्लॉज असावा जो असतो बऱ्याचदा, की हे पेन टू पेन ॲग्रीमेंट आहे, ह्याचा अर्थ जशी दिले तशी प्रॉपर्टी त्याला परत मिळावी. म्हणजे समजा त्याचं काही डॅमेज झालेलं आहे, कुठे लहान मुलं आहे किंवा कोण आहे त्यांच्याकडे चित्रकार आणि त्यांनी भिंती रंगवल्या, असं काय झालं तर त्याच्यामध्ये ते कारण ह्या माणसाला लक्षात घ्या, परत ती कोणाला तरी रेंट आउट करायच्या नंतर, तर वाय शुड ही बेअर द एक्सपेन्सेस. एकदा त्यांनी खर्च केला, मग या माणसांनी काय करायचं, त्याला 2 प्रकार आहेत. एक तर त्यांनी कलर करून द्यायचा, सोडताना कलर आणि क्लिनिंग करून द्यायचं, किंवा त्यांनी डिपॉझिट म्हणा तेवढे कट करण्याची तयारी ठेवायची की तेवढे कट करा कलरचे आणि तुम्हीच कलर नंतर करून घ्या तुमच्या पेंटरकडनं. तर हा क्लॉज असणं फार गरजेचं आहे. प्लस
जेव्हा ड्युरेशन संपतं 11 महिने 22 महिने 12 महिने 24 महिने जे काय असेल ते, त्याच्यानंतर सोडताना तो डिपॉझिट मागतो. ऑब्विसली जो कोण टेनंट आहे तो डिपॉझिट मागतो आणि ते त्याला द्यायचंच आहे तुम्हाला. पण त्याच्यातली एक सर्टन अमाऊंट, एक 5-10 हजार रुपये तुम्ही कमी द्यायचे आहेत आणि त्याला सांगायचं की ते इलेक्ट्रिसिटी बिल जे येईल त्याच्यानंतर आम्ही ते इलेक्ट्रिसिटी किंवा गॅस बिल आहे ते बघून आम्ही तुम्हाला, कारण त्याच्यानंतर ते तुम्हाला रिकवर करणं हे शक्य होत नाही बऱ्याचदा. तर किंवा तुम्हाला इन्स्पेक्शन करायचं आहे त्या प्रॉपर्टीचं, मी सेलर्ससाठी सांगतोय, तुम्हाला इन्स्पेक्शन म्हणजे फ्लॅट ओनर्ससाठी त्यांनी इन्स्पेक्शन करायचं आहे, कुठे काही डॅमेज नाही आहे ना, आणि कुठे काय असेल तर ते तुम्ही कट करायचे आहेत तुमच्या डिपॉझिटमधनं, आणि ते आधीच ॲग्रीमेंटमध्ये लिहायचं आहे. ते त्यांना सांगायचं सुद्धा, कारण प्रत्येकजण ते ॲग्रीमेंट काही वाचत नाही. तर त्या गोष्टी सांगणं पण गरजेचं आहे नंतरचे भांडणं टाळण्यासाठी. आणि नंतर त्यांना इन्स्पेक्शन झाल्यानंतर सगळं व्यवस्थित आहे तर इलेक्ट्रिसिटीचे फक्त ठेवायचे 5-1 हजार रुपये तुम्ही एक्स्ट्रा ठेवू शकता आणि त्यांना बाकीचे द्यायचे, आणि इलेक्ट्रिसिटी बिल आल्यावर ते त्याला व्हॉट्सअप करून पाठवून उरलेली रक्कम त्याला देऊन टाकायची आणि विषय संपवून टाकायचा. हे फार गरजेचं आहे, म्हणजे मनस्ताप टाळण्यासाठी, कोणालाही मनस्ताप व्हायला नको, आणि एक नियमानुसार आपण गेलेलं बरं या दृष्टीने. इन्व्हेस्टमेंट म्हणून जेव्हा आपल्याला एखादी प्रॉपर्टी घ्यायची असते तेव्हा रेसिडेन्शियल की कमर्शियल? बघा, इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न्स चांगले पाहिजे असतील तर कमर्शियल हा चांगला पर्याय आहे, कारण त्याच्यात नेहमी रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला जे आहे ROI जास्त मिळणार आहे, आणि रेसिडेन्शियलला ऑफकोर्स कमीच मिळणार आहे कम्पेअर टू दॅट. पण रेसिडेन्शियलचं बजेट जे आहे तुमचं जर कमी असेल तर त्याच्यामध्ये कमर्शियल प्रॉपर्टी चांगली प्राईम लोकेशनला मिळू शकत नाही, जी तुम्हाला खूप चांगलं दर महिन्याचं इन्कम देईल. तर ह्याच्यात परत हे कसं आहे की प्रत्येक व्यक्तीसापेक्ष प्रत्येकाचं ॲपेटाईट कसं आहे, प्रत्येकाचं बजेट किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला तुमची कपॅसिटी चांगली आहे, तुम्ही मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करू शकता, तर कमर्शियल प्रॉपर्टी हा चांगला पर्याय आहे. ॲट द सेम टाईम त्याच्यामध्ये एक रिस्क अशी आहे की जर ती म्हणजे लॉंग टर्मसाठी राहणारा जर आपल्याला मिळाला नाही त्या ठिकाणी कस्टमर टेनंट, तर मग ती वेकेट जर राहिली जास्त वेळासाठी तर त्याचा लॉस पण हेवी आहे. आणि कम्पॅरेटिव्हली फॅमिलीज जे रेसिडेन्शियलचं डिमांड खूप चांगलं आहे कम्पेअर टू कमर्शियल, कारण प्रत्येक माणूस बिझनेस नाही करू शकत, पण प्रत्येक माणसाला राहायला घर तर पाहिजे, तर त्याला मार्केट जास्त आहे रेसिडेन्शियलला. आणि फार कमी वेळा होतं की रेसिडेन्शियल प्रॉपर्टी ही विकलीच गेली नाही, भाड्यानीच गेली नाही आहे आणि तशीच पडून राहिली आणि भाडेकरू मिळतच नाही आहे. हे कमर्शियलच्या बाबतीत होतं बऱ्याचदा, पण रेसिडेन्शियलच्या बाबतीत फार कमी वेळा होतं, अनलेस त्या ठिकाणी खूपच काहीतरी मेजर इश्यू आहे की तो टॉप फ्लोअर आहे समजा विथ लिकेजेस, मेनी लिकेजेस आहेत, किंवा आजूबाजूला स्लम एरिया आहे, त्याला व्ह्यू चांगला नाही आहे, असं काहीतरी निगेटिव्ह पॉईंट्स त्याच्यात नसतील तर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी हा ऑलवेज चांगला पर्याय आहे इमिजिएट कंटिन्यूस इन्कम मिळत राहण्यासाठी. तर हे कसं आहे, पुन्हा एकदा सांगतो, आपलं ॲपेटाईट किती आहे, आपलं बजेट किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि जर समजा बजेट चांगलं असेल तर कमर्शियल प्रॉपर्टी हा चांगला पर्याय, रिस्क ॲपेटाईट पण चांगलं असेल तर. ओके. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून जेव्हा आपल्याला करायची असते तेव्हा 3 पर्याय जनरली आपल्या समोर असतात: गोल्ड, रिअल इस्टेट आणि स्टॉक. तर याचे काय काय फायदे तोटे सांगाल? ओके, आता आपण बघूया गोल्ड. म्हणजे ते तर कोणाला त्याची ॲलर्जी आहे असं मला नाही वाटत. गोल्ड सगळ्यांना आवडतं आणि त्याचं युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे ती गोष्ट. आणि त्याच्यामध्ये जर गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केले तर ती सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट गृहीत धरली जाते. त्याच्यात रिअल इस्टेट एवढं फार फास्ट ग्रोथ नाही आहे, परंतु लिक्विडिटी हाय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अडीअडचणला रातोरात तुम्ही पैसे उभे करायचे असतील तर गोल्डसारखा पर्याय नाही आहे, ते फार सुंदर आहे. तर तो एक भाग झाला. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही जर का इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये समजा डेव्हलपिंग स्टेजला किंवा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये रेप्युटेड बिल्डरच्या ठिकाणी तुम्ही जर पैसे तुमचे गुंतवलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला हायेस्ट ग्रोथ किंवा फास्ट ग्रोथ मिळणार आहे. आणि गोल्डमध्ये चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, त्याच्यामध्ये रेंटल इन्कम तुम्हाला मिळू शकत नाही. ॲप्रिसिएशन काही काळाने तुम्हाला मिळतं, पण आणि ते पण स्लो आहे कम्पॅरेटिव्हली. पण ह्याच्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला रेंटल इन्कम चालू होतं प्लस ॲप्रिसिएशन आहे.
हा पण त्याच्यामध्ये फायदा आहे. लिक्विडिटी तुम्हाला रिअल इस्टेटमुळे गोल्ड एवढी फास्ट नाही आहे, तरीसुद्धा तुमची जो लुक्रेटिव्ह प्रॉपर्टी आहे, प्राईम लोकेशनला आहे, रेट ऑफ जर बजेट तुमचं म्हणजे रेटचं कम्पॅरेटिव्हली चांगलं आहे, तर तुम्हाला ती भाड्याने जायला किंवा विकली जायला काही फारसा त्रास होणार नाही. आणि तिसरं म्हणजे स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला ज्ञान त्यातलं असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणतरी काहीतरी सांगतंय म्हणून कोणत्या तरी स्टॉक त्याचे शेअर्स घेतले तर त्याच्यामध्ये कमावलेले पण आहेत आणि बर्बाद झालेले लोक पण भरपूर आहेत. तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला नॉलेज आणि प्रॉपर गायडन्स मिळणं गरजेचं आहे. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला वेटिंग पिरियड भरपूर आहे. असा म्हणजे मी रिअल इस्टेट आणि स्टॉकच्या बाबतीत सांगेन की घेतलं आणि विकलं असं जर का तुम्ही केलं रिअल इस्टेटमध्ये आणि स्टॉकमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फारसं एक्सपेक्टेशन तुम्ही ठेवू शकत नाही. फार ग्रोथ तुम्हाला मिळणार नाही, लॉस होण्याची शक्यता आहे. तर इट टेक्स टाईम, म्हणजे त्याला थोडं ब्रिदिंग पिरियड देणं गरजेचं आहे. पण तुम्ही थांबलात तर रिअल इस्टेट आणि स्टॉक दोन्हीमध्ये तुम्हाला चांगल्यात चांगलं अप्रिसिएशन मिळतं. बरोबर. अत्यंत गरजेची आणि अत्यंत महत्वाची रिअल इस्टेट बद्दलची माहिती तुमच्या माध्यमातून आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मिळालेली आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. याशिवाय जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जय देसाई सर यांचा नंबर आहे आणि आणखीही त्यांचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही शंका असतील, त्यांना मोफत उत्तरं दिली जातील फोनच्या माध्यमातून. ओके. आणि अर्थातच जसं सरांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसंच आपल्या पॉडकास्टचं डबोलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहेच. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या कमेंट्स नक्की लिहून पाठवा आणि अर्थातच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा.